आपण पाहतोय की मागील 6 महिन्यापासून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये फिरलो. महाराष्ट्रामध्ये फिरून 55 ते 60 राजकीय पक्षांना एकत्र केलं आणि 165 संघटनांना एकत्र करून आम्ही भारतीय जनविकास महाआघाडीची स्थापना केली. त्या महाविकास आघाडीचे मुख्य संयोजक राजेंद्र वनरशे आपल्या समोर बसलेले आहेत. हे करत असताना आज आपण पाहतोय की देश लेवलला लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. काही ठिकाणचे निवडणुका मतदान झालेलं आहे. काही मला वाटतं आता 4था आणि 5वा टप्पा 13 आणि 20 मला वाटतंय 13 आणि 20 तारखेला तो टप्पा संपणार आहे. आणि तो टप्पा संपल्यानंतर आपल्या लोकसभेचं पूर्णपणे निवडणुका होऊन 4 जून रोजी त्याचा निकाल आहे. आता आम्ही हा निर्णय घेतला का? देशामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी यांना आम्ही पाठिंबा दिलाय. पुणे शहर लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं. ते का ठरवलं? पुणे शहरामध्ये लोकांच्या काही समस्या आहेत. बेरोजगारांच्या काही समस्या आहेत, व्यावसायिकांच्या काही समस्या आहेत, व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत, कामगारांच्या काही समस्या आहेत. अशा अनेक समस्या जर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ निवडून आले तर त्या सुटू शकतील, म्हणून आम्ही आज हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता पाठिंबा जाहीर करत असताना गेले 20 ते 25 वर्षापासून जे आम्ही योगदान दिलेलं आहे पुणे शहरासाठी, पुणे शहरामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही जे काही सर्वसामान्य असतील, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मुस्लिम अशा अनेक जातींना न्याय देण्याचा प्रयत्न मागील 20 वर्षापासून आम्ही करत आहोत. अनेक असेल, पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील, कचेरीचे प्रश्न असतील, किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम मी केलेलं आहे. पुणे शहरामध्ये स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक कामं केलेली आहेत. स्पोर्टच्या माध्यमातून क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, टेबल टेनिस असेल किंवा फुटबॉल असेल, अशा सर्व खेळांना आम्ही न्याय देण्याचं काम त्या खेळाडूंना केलेलं आहे. आता हे करत असताना मी माझी उमेदवारी लोकसभेसाठी मी जाहीर केली होती. मी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर सुद्धा मला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही यांना पाठिंबा द्या, त्यांना पाठिंबा द्या. त्यावेळेला सुद्धा आमच्या काही लोकांची बैठकी झाल्या. त्या बैठकीमध्ये सांगितलं की आपल्याला कोणाला पाठिंबा द्यायचा नाही, आपल्याला आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे, ती लढवायची आहे. परंतु हे करत असताना मी आमच्या सर्व संघटनेच्या लोकांना, सर्व महाआघाडी जी आमची भारतीय जनविकास महाआघाडीचे मुख्य संयोजक व अनेक नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून आम्ही आज मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहीर करत आहोत. मोदी सरकार म्हणतात की आम्ही 400 पार होणार. इंडिया आघाडीचे नेते म्हणतात की त्यांना 200च्या वरती आम्ही जाऊन देणार नाही. पण एकंदरीत देशातील वारं पाहिलं आपण, एकंदरीत देशातील नरेंद्र मोदी भाईंना जो लोकांचा प्रतिसाद पाहिला, तर असंख्य प्रतिसाद मिळत असताना त्यांचे मुद्दे ते मांडतात, त्या मुद्द्यावरती लोक ठाम आहेत. त्या मुद्द्याला विश्वास ठेवून पुढील कार्य सर्व लोक करणार आहेत. आणि याच्यासाठी आम्हाला असा प्रश्न पडला होता, आता पडला की बाबा जर मोदी सरकार जर आलं तर मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्यांची कामं करता येतील.